दरम्यान मतदार याद्यांच्या मुद्द्यांवरून विरोधक निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढण्याची शक्यता आहे। आजच्या पत्रकार परिषदेत घोषणा करणार असल्याची माहिती आहे। दुपारी 3 वाजता मनसे ठाकरे सेना राष्ट्रवादीचे प्रमुख नेते पत्रकार परिषद घेतील। पण आज 3 वाजता एक सर्वपक्षीय पत्रकार परिषद आहे, ज्याच्यामध्ये शिवसेनेचे लोक असतील, आमचे लोक असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक असतील, सर्वच पक्षाचे लोक असतील। सत्ताधारी पक्षाच्या लोकांना पण यायचं असेल तर येऊ शकतात। आणि पुढचा कार्यक्रम काय आहे हे आज 3 वाजता तुम्हाला सांगण्यात येईल। त्याची प्रतीक्षा करा आणि तयारीला लागा। आपण पाहू शकतोय आजच्या पत्रकार परिषदेत घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते। आज मनसे ठाकरे सेना राष्ट्रवादीची पत्रकार परिषद पार पडते आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर। सूरज, काय सांगाल, कोणती मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे का आजच्या पत्रकार परिषदेत? निश्चितच काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचे नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना भेटले होते आणि त्यानंतर त्यांनी काही महत्त्वाचे आरोप जे आहेत बोगस मतदार याद्यांना घेऊन ते महायुती सरकारवरती केले होते। आणि त्यानंतर आज काल निवडणूक आयोगाने जे आहे ते स्पष्टीकरण दिलेलं होतं। जे काही आरोप महाविकास आघाडीने लावले होते त्या आरोपांवरती निवडणूक आयोगाने जे आहे ते खुलासा केलेला आहे। आणि त्यानंतर आज जे आहे ती थोड्याच वेळात महाविकास आघाडीची जी पत्रकार परिषद होत आहे यामध्ये बाळा नांदगावकर असतील, संजय राऊत असतील आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील असतील, हे आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेत आहेत। काल जे निवडणूक आयोगाने उत्तर दिलेलं आहे ते कुठेतरी त्याच्यामुळे कुठेतरी जे महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांचं जे त्यांनी आरोप केले होते त्या आरोपांना कुठेही पुरावे नसल्यामुळे आता कुठेतरी ही जी लढाई आहे ती रस्त्यावरती होणार आहे। आणि महाविकास आघाडीचे नेते जे आहेत आता पुढील लढाई जी आहे निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये ही रस्त्यावरती उतरणार आहेत, अशी घोषणा जी आहे ती आजच्या पत्रकार परिषदेमध्ये होऊ शकते। त्यामुळे आजची ही पत्रकार परिषद आहे आणि थोड्याच वेळात ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे। संजय राऊत असतील, मग बाळा नांदगावकर असतील आणि जयंत पाटील असतील, हे या पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत। आणि निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये नेमकं पुढचं पाऊल काय असणार आहे, रस्त्यावरची लढाई कशी असणार आहे आणि ते तीव्र आंदोलन कसं छेडलं जाणार आहे, ही संपूर्ण माहिती जी आहे ती आजच्या पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा होऊ शकते आणि पुढील रणनीती ठरवली जाऊ शकते। आपण या आधी देखील पाहिलेलं आहे की राज ठाकरे यांनी मागणी केलेली आहे की जोपर्यंत मतदार याद्या सुधारित होत नाहीत तोवर निवडणुका घेऊ नका। आणि जर का निवडणुका घेतल्या, आताच थोड्या वेळापूर्वी राज ठाकरे यांनी आव्हान केलेलं आहे की जर का तुम्ही निवडणुका घेऊन दाखवा तो जोपर्यंत तुम्ही मतदार याद्या सुधारत नाही। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय थोड्याच वेळात पत्रकार परिषद पार पडेल आणि या पत्रकार परिषदेतून कोणती मोठी घोषणा होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।